आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नागपुरात गुंडांच्या दोन टोळक्यांमध्ये टोळी युद्धासारखी स्थिती निर्माण झाली। दोन्ही बाजूने एकमेकांवर बंदुका रोखण्यात आल्या। घटनास्थळी गोळीबार झाल्याची देखील माहिती आहे। विशेष म्हणजे ही घटना घडून 3 दिवस झाले आहेत, तरीही पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली 15 डिसेंबरच्या रात्री MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या डीमार्ट स्टोअर समोर घडली आहे। या ठिकाणी परिसरातील वर्चस्व वादातून गुंडांच्या दोन टोळक्यां समोरासमोर आल्या। त्यांनी एकमेकांवर बंदुका देखील रोखल्या। योगेश आणि गोलू नावाच्या दोन गुंडांनी बंदुका काढून आणि काही गोळ्या झाडल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय। सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही। या घटनेनंतर दोन्ही टोळक्यांनी एकमेकांना धमक्या देत घटनास्थळावरून काढता पाय घेतला। थोड्या वेळानंतर भर रस्त्यात आपण फायरिंग केली हे नशेत असलेल्या गुंडांना लक्षात आलं। यानंतर त्यांनी परत घटनास्थळी येऊन मोबाईलच्या उजेडात चालवलेल्या गोळ्यांच्या रिकाम्या नळकांड्या शोधून पुरावा नष्ट केला। धक्कादायक बाब म्हणजे घटनेची माहिती MIDC पोलिसांना मिळाली होती, तरीही पोलिसांनी 2 दिवस उलटले तरी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचं बोललं जात आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ व्हायरल होतोय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।